के बड़े कार्यों की तैयारी होती है और प्रार्थना हर एक कार्य की नींव है। और प्रार्थना में जाने से पूर्व एक वचन को पढ़ेंगे, पहला शमूएल 12 अध्याय का 23 पद मराठीमध्ये, तुम्हासाठी प्रार्थना करायची सोडून देणं हा परमेश्वराचा अपराध माझ्या हातून न घडो, मी तुम्हा चांगला व सरळ मार्ग दाखवितो। हालेलुया। प्रार्थना तुम्हासाठी करणं सोडून देणं हा माझ्याकडून अपराध न घडो असं शमूएल म्हणतो। आणि म्हणूनच आपण आजच्या प्रार्थना गॉड्स एजेंडा, परमेश्वर के कार्यसूची की ओर जाएंगे और उसके लिए प्रार्थना करेंगे। और बहुत महत्वपूर्ण बात योना 4:2 में लिखा है कि वो तो परमेश्वर के करीब होने के बावजूद भी उससे दूर चला जा रहा था, लेकिन परमेश्वर की योजना अटल होती है और परमेश्वर हर हाल में अपनी जो कार्य प्रणाली पूरी करके देता है। अशी कोणतीच गोष्ट नाही, आपण कितीही पळून गेलो तरी परमेश्वर पूर्ण करून घेणारा परमेश्वर। आणि म्हणूनच आज आपण प्रार्थनेला जाऊया कि हम सबसे पहले आइए हम प्रार्थना करें कि चर्च सच्चाई से परमेश्वर के एजेंडे का पालन करे। आज गरज आहे की प्रत्येक मंडळीने परमेश्वराच्या कार्यसूचीची काय केलं पाहिजे, आज्ञा पालन केलं पाहिजे। जो अजेंडा आहे परमेश्वराचा त्याच्या पाठीमागे चाललं पाहिजे। आणि जोपर्यंत आपण त्याच्या पाठीमागे जात नाही तोपर्यंत परमेश्वराचं कार्य पूर्ण होत, ते आपणावर सोपवलेलं आहे। और इसके लिए हम पहले प्रार्थना करें सारी सृष्टि का उद्धार और पुनर्स्थापना के लिए, रिडम्पशन एंड रेस्टोरेशन ऑफ ऑल क्रिएशंस। क्योंकि आज का जो माहौल है, जब आप देखते हैं दूसरा पत्रस 3:9 में कि पर तुम्हारे विषय में धीरज धरता है और नहीं चाहता कि कोई नष्ट हो, वरन यह कि सबको मन फिराव का अवसर मिले। एक वेळ देत आहे देव आम्हाला की प्रत्येकाने काय करावं, पश्चाताप करावा। त्याची इच्छा नाहीये की कोणाचाच नाश होऊ नये आणि याचसाठी आपण नेहमी जपलं पाहिजे आणि परमेश्वरासमोर उभं राहणं हे गरजेचं आहे। आणि म्हणून पहिली प्रार्थना करूया या सर्व सृष्टीसाठी, तिचा उद्धार आणि तिची पुन्हा स्थापना होण्यासाठी परीक्षा पुढे येतील। आपण सर्व डोळे बंद करूया आणि परमेश्वराला धन्यवाद देऊ, प्रार्थनेमध्ये सहाय्य करू। स्वर्गीय पिता सर्वश्रेष्ठ परमेश्वर जीवंत देव बापा, प्रभू येशू ख्रिस्त आत्मने बापा, आम्ही सर्व सेवक सर्व जसपूर्ण पुत्र शरणतो प्रार्थना बापा संपूर्ण सृष्टी आणि विश्वामध्ये जगामध्ये अगाध बापा जे मंडळ आहे, ख्रिस्ताचं मंडळ आहे, प्रभू संपूर्ण मंडळी म्हणजे देव बापा तुझ्या आज्ञेचं पालन करावं, देव बापा तुझ्या वचनाचं पालन करावं आणि प्रत्येक मंडळात देवामध्ये ख्रिस्तामध्ये पवित्र आत्म्याच्या संगतीमध्ये सहभागीमध्ये वाढावे तो प्रत्येक सहाय्य कर। प्रभू येशूच्या प्रत्येक मंडळामध्ये संजीवनी प्रभू आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये पवित्र आत्म्याचा सामर्थ्य, पवित्र आत्म्याचा अभिषेक दे। प्रभू येशूच्या संपूर्ण मंडळाने देवामध्ये वचनामध्ये उन्नती करण्याची वाढ बाबा प्रत्येक देवाच्या सेवेत व्हावी। बाबा प्रत्येक मंडळी देवाच्या आज्ञेचं पालन, देवाच्या वचनाचं पालन, पवित्रतेमध्ये सामर्थ्यामध्ये सहभागी मंडळीची उन्नती आणि वाढ दे। धन्यवाद येशू। प्रार्थना ऐका बाबा, प्रार्थना करते येशू ख्रिस्ताच्या नामातून दुआएं, आमीन आमीन। धन्यवाद, थैंक यू भाई साहब, थैंक यू। आइए हम परमेश्वर को धन्यवाद दे ताली बजाकर, क्योंकि उसने प्रार्थना सुन ली और हमारा विश्वास है कि वो प्रार्थना सुनने वाला परमेश्वर, वो जो प्रार्थना सुनता है उसके पास हम आते हैं। तू जो प्रार्थना ऐकतोस त्या तुझ्याकडे मानव जाती येते असं वचन सांगतं। आणि म्हणूनच आपण त्या जिवंत देवाकडे येत असतो जो आमची प्रार्थना ऐकतो, जो हमारी दुआओं को सुनता है। और इसके लिए हम परमेश्वर को धन्यवाद देते हैं कि सचमुच ही वो परमेश्वर है, हमारा जीवता परमेश्वर है। कि आज हम जो दूसरी प्रार्थना करें, ब्रिंगिंग ह्यूमैनिटी इनटू रिलेशनशिप विथ हिम थ्रू सॉल्वेशन,
उद्धार के माध्यम से मानवता को परमेश्वर के साथ संबंध में लाना, हर एक मनुष्य को, हर एक मनुष्य उद्धार पाए और परमेश्वर के साथ वो जुड़ जाए। इसके लिए हमें प्रार्थना करना जरूरी है कि हर एक वक्त हर एक इंसान जो है वो सच्चे परमेश्वर से अलग है। जिवंत देवापासून, जो खरा देव आहे त्याच्यापासून अनेक लोक वेगळे आहेत आणि त्यांना तारण प्राप्त व्हावं आणि जिवंत देवाकडे यावं म्हणून आपण प्रार्थना करू। कारण प्रेषितांची कृत्य 4:12 सांगतो, प्रेरित 4:12 कहता है, किसी दूसरे के द्वारा उद्धार नहीं, क्योंकि ईश्वर के नीचे और मनुष्य और कोई दूसरा नाम नहीं दिया गया जिसके द्वारा हम हमारा उद्धार कर सके। एक ही नाम है आसमान के नीचे और जमीन के ऊपर, यीशु का नाम है। एकच नाव, दुसरं नाव नाहीये, एकच नाव आहे ज्याच्याद्वारे आम्हाला तारण प्राप्त होतं आणि प्रत्येकाचं तारण व्हावं, प्रत्येक आत्मा देवाकडे यावा, पश्चाताप करावा। म्हणून आपण देवाला धन्यवाद देऊया आणि यावेळेस प्रार्थना करतील पास्टर जोशुआ कसबे पुढे येतील। आपण प्रार्थना करूया। स्तुतीस पात्र भयास माझ्या जिवंत देवा, मी तुझी स्तुती करतो देवा, तुझा गौरव करतो, तुझी महिमा करतो परमेश्वर। कारण देवा तू मानवाला म्हणतोस परमेश्वराचं भय धर, सात्विकतेने चाल आणि बरते कर परमेश्वर। आज या प्रभू या मानसिकताबद्दल सर्व प्रभू तुझ्या दास बद्दल प्रभू मी तुझी स्तुती करतो। विशेष प्रकारे या शहरामध्ये बाप्पा आज जो प्रभू सर्वदास प्रभू आज मिळवण्यासाठी, आज चर्चेसाठी, आज प्रभू ज्या ठिकाणी परमेश्वर होत आहे, ज्या ठिकाणी देवा विरोध होत आहे, अनेक प्रभू पास्टर लोकांना देवाच्या विरोधी टाकत आणि चर्चेस बंद पडत आहेत, त्या तळमळीने प्रभू या ठिकाणी एकत्र आलेले आहोत आणि देवा भूते परमेश्वर प्रत्येकाचे मार्ग तू मोकळे प्रभू। आज आमचे जे प्रभू जगत तुझे दास बिशप रेव्हरंड पाळक पास्टर सर्व आहे प्रभू, आज तो आम्हाला पवित्र आत्म्याच्या द्वारे मार्गदर्शन कर। या ठिकाणी प्रभू एकत्र आलेला असता तुझा गौरव, तुझी महिमा तू करून घे आणि देवा भूते परमेश्वर तुझे येणं हे नऊ करू दे प्रभू। आज हे पास्टर परमेश्वर आशीर्वादित कर, तुझ्या अभिषेकामध्ये, तुझ्या कृपेमध्ये, तुझ्या दयेमध्ये बाबा तू चालू अशी तुला प्रार्थना करतो। आज प्रभू आम्ही खाली अंतःकरणाने या ठिकाणी आलो होतो, परंतु देवा भरेल अंतःकरणामध्ये बैठा प्रभू देवा वच के साथ परमेश्वर प्रभु हम विरुद्ध जाण्यासाठी तू दया कर प्रभु। आलेल्या तुझ्या अभिषेकावर तुझी कृपा दृष्टी कर, तुझा अभिषेक उतरू दे, तुझा सामर्थ्य या ठिकाणी उतरू दे प्रभु। या ठिकाणी प्रत्येक क्षण प्रभु तुला मान, महिमा, गौरव आणि तुला सन्मान या सुंदरशा प्रभु वेळेबद्दल, या सुंदरशा सहवासाबद्दल, सहभागितेबद्दल बाबा मी तुला धन्यवाद देतो प्रभु। या ठिकाणी प्रभु सर्व कार्य तुझ्या हाती सोपवून देत आहे, सर्व नियोजन, सर्व गोष्टी प्रभु आम्ही तुझ्या हाती देते परमेश्वर। आज प्रभु आम्ही या मुंबई शहरामध्ये प्रभु परमेश्वराच्या सामोरे जात असताना देवा अनेक कठीण संकट प्रभु परिस्थिती आमच्यावर येते प्रभु। आज आमच्याकडे प्रभु इस्रायल लोकांनी ज्या वेळेस तुझ्याकडे हात मारले त्या वेळेस प्रभु त्यांना तू प्रभु सोडवलं। आज आमच्या प्रभु ख्रिस्ती समाजाला, आमच्या चर्चेसना, आमच्या बाळकवर्गाला प्रभु तू दया कर परमेश्वर। तू मार्ग मोकळे कर, बंधन तोड प्रभु आणि त्यांना परमेश्वर देवा एक हिम्मत आणि शक्ती आणि सामर्थ्य नेटाने आणि प्रभु योग्यतेने तुझं कार्य करण्यासाठी तू कृपा दृष्टी कर, आम्हाला सहाय्य मदत कर प्रभु। आम्हाला हे सर्व मीटिंग आम्ही तुझ्या हाती देत आहे, तू गौरवला, तू सभाला मान, महिमा, गौरव आणि सर्व नंतर आम्ही तुला देतो। नासरी येशू ख्रिस्ताच्या नावात द्या, आमेन। धन्यवाद, थँक्यू पास्टर। आपण देव बापाला धन्यवाद देऊया जोरात टाळ्या वाजून की खरोखर परमेश्वर महान आहे, त्यांनी प्रार्थना ऐकली, प्रार्थनेचं उत्तर दिलं म्हणून देव बापाला धन्यवाद देऊया। खरोखर आमचा जो प्रार्थना ऐकणारा देव आहे त्याच्याकडे विलंब आहे पण नकार नाहीये आणि त्याचं उत्तर होय आणि आमेन आहे पवित्र शास्त्र सांगतं। आणि आज ज्यावेळेस आपण पूर्ण मनाने आपण समर्पित होऊन देवाला याचना आणि विनंती करतो तो प्रार्थना ऐकतो। हन्नाची प्रार्थना ऐकली, अब्रामाची प्रार्थना ऐकली, सारेची प्रार्थना ऐकली, असे कितीतरी उदाहरण आहेत की तो प्रार्थना ऐकणारा देव आहे। आजही तोच देव आहे जो न बदलणारा परमेश्वर आहे,
तोच देव आजही प्रार्थना ऐकतो. आणि म्हणूनच आपण देवाला धन्यवाद देऊ. आणि तिसरा जो पॉइंट आहे स्पिरिच्युअल ग्रोथ, सायंटिफिकेशन, आध्यात्मिक विकास, पवित्रीकरण होणं गरजेचं आहे. आणि ती आज प्रत्येक मंडळीची गरज आहे, पवित्रीकरण, सायंटिफिकेशन. आपण पाहतो अनेक मंडळांमध्ये अशुद्धता आहे आणि आम्हाला आज गरज आहे प्रत्येक मंडळी देवाला जी समर्पित आहे, निर्दोष निष्कलंक वचनाच्या जलस्नानाने शुद्ध केलेली, परमेश्वराला समर्पित व्हावी, अशी ती वधू असावी, ही परमेश्वराची इच्छा आहे. आणि म्हणूनच ज्यावेळेस आपण पाहतो योहान 17:19, फॉर देम आय सैंटिफाई माई सेल्फ दैट दे मे बी ट्रूली सैंटिफाई, और उनके लिए मैं अपने आप को पवित्र करता हूं ताकि वे सभी सत्य के द्वारा पवित्र किए जाए. हर एक जो मसीह का शरीर है उसका हर एक अंग पवित्र हो, उसका देखना, सुनना, बोलना, चलना, उठना, बैठना, हर एक व्यक्ति जो अंग है मसीह का वो पवित्र हो, ये उसकी मर्जी है. क्योंकि उसका कलाम कहता है जैसे मैं पाक हूं वैसे तुम भी पाक बनो, जसा मी पवित्र आहे तसे तुम्ही पवित्र असा, ही त्याची इच्छा आहे. त्याचा अजेंडा आहे, अति महत्वपूर्ण अजेंडा आहे पवित्रता. आणि आज प्रत्येक मंडळीमध्ये पवित्रता यावी म्हणून आपण प्रार्थना करूया. आपण सर्वजण मिळून प्रार्थना करू. आपल्यामध्ये रेव्हरंड बीडी माळे आहेत, प्रार्थना करते. स्वर्गीय पिता, आम्ही तुझ्या पायाजवळ नतमस्तक होतो. तुला आम्ही धन्यवाद देतो कारण तू आमचा देव पवित्र पवित्र आणि पवित्र आहेस. तुझ्या लोकांना पहिल्यापासून सूचना दिली आहे की तुम्ही पवित्र व्हा कारण मी पवित्र. दयाळू बाबा, आम्हामध्ये आणि आमच्या या मंडळांमध्ये ज्या शुद्धता आहे हे तू पाहतोस. तुझी इच्छा आहे की आम्ही सर्वांनी पवित्र व्हावं. आमच्या आचारात, आमच्या विचारात, आमच्या दृष्टीत, आमच्या अंतःकरणात असलेले खोल विचार आम्ही तुझ्या चरणाजवळ आणतो आणि प्रार्थना करतो प्रभू येशू, आम्ही वाचावे, कायमचे वाचावे म्हणून तुझं अस्तित्व आमच्या जीवनात असण्याकरिता तू आम्हाला पवित्र कर. प्रार्थना करतो मंडळीची जी पातळी आहेत त्याबद्दल तू आम्हाला क्षमा कर. दयाळू बाबा, आम्ही विनंती करतो की या दिवसामध्ये आम्हाला तुझी जास्त गरज आहे. आम्ही प्रार्थना करतो येशू प्रभू, प्रत्येक सेवक, सेविका, प्रत्येक तुझ्या रक्ताने विकत घेतलेली व्यक्ती पवित्र व्हावी आम्ही प्रार्थना करतो येशू. आज्ञापालन आणि पवित्रता आमच्या जीवनात असणं आवश्यक आहे हे तू सांगून दिलाय. तू म्हणालास प्रभू की जी तुझी वचनं ऐकतात त्या तुझ्या वचनांद्वारे देखील ते शुद्ध आणि पवित्र होतात. आणि तुझी वचनं शुद्ध आहे. तुझ्या वचनरूपी पाण्यानं तू आमचा पाप मळ धुवून काढ. आमेन, आमेन. आणि आम्हाला शुद्ध कर, आम्हाला पवित्र कर अशी आम्ही विनंती करतो प्रभू. स्वर्गीय प्रभू, ही सगळ्यात मोठी गरज आहे आमची. कारण प्रभू आम्ही या जगात राहतो, जगातल्या गोष्टी पाहतो आणि म्हणून तू म्हणालास की तुम्ही या जगात आहात पण या जगाचे नाही. अशी कृपा आज इथे बसलेले आणि त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील मराठी चर्च आणि महाराष्ट्रातील मंडळी तुझी प्रभू शुद्धतेकडे, पवित्रतेकडे वाटचाल करण्यास तू आम्हाला दिशा दाखव. प्रभू येशूच्या नावात मागतो. आमेन, आमेन. थँक्यू. आपण प्रभूला धन्यवाद देऊया. जोरात टाळी वाजून की त्यांनी प्रार्थना ऐकली, त्याचं उत्तर दिलं आणि प्रत्येक मंडळीचं अंग, त्याचा अवयव जे ख्रिस्ताचं शरीर आहे, सर्व अवयव मिळून एक शरीर होतं. आपण जर वेगवेगळ्या ठिकाणावरून आलेलो आहोत तरी आपण त्याचं एक शरीर आहोत. आपण वेगवेगळे अंग आहोत पण शरीर एक आहे जे ख्रिस्तामध्ये आहे. आणि म्हणूनच मंडळीला बॉडी ऑफ क्राइस्ट म्हटलेलं आहे. त्याचं शरीर जी मंडळी आहे खरोखर ती पवित्र जसा तो पवित्र आहे, आपण जर त्याचे अंग आहोत तर पवित्र असणं गरजेचं है. अगर हम उसके हिस्से, शरीर के हिस्से, तो हमें पवित्र होना ही पड़ेगा क्योंकि वो पवित्र है. आज अगर हम नहम्याह में देखते हैं कि उसके ऊपर समस्या का आना प्रकट होता है. फिर दूसरी बात होती है
दुख का व्यक्तिगत दबाव निर्माण होता है उस पर। तीसरी बात होती है उसके अंदर प्रार्थना की प्रक्रिया तैयार होती है, और प्रार्थना की प्रक्रिया में सबसे पहले जो होता है कि सर्वोच्च परमेश्वर की स्तुति करना जो हमने की। दूसरी बात होती है कि परमेश्वर के प्रतिज्ञाओं का पुनः आना होता है, फिर से उसकी प्रतिज्ञा हमारे अंदर बस जाती है। और फिर तीसरा काम होता है पाप के सामूहिक अंगीकार के लिए याचना होती है। और चौथी बात होती है परमेश्वर और राजा से कृपा की प्रार्थना होती है, और नहम्याह का उद्देश्यपूर्ण पद राजा का प्यायु होता है। आज अगर हम इस यहाँ पर प्रार्थना को देखते हैं तो उसी प्रकार हम प्रार्थना करने के लिए यहाँ पर इकट्ठे हैं। आज आम्ही जमलेलो आहोत या नेहमीच्या उद्देशाप्रमाणे प्रार्थना पूर्ण करण्यासाठी, आणि म्हणूनच आपण प्रार्थना करूया. लेट्स प्रे that every church will be engaged in, कि प्रार्थना हम इसलिए करें कि हर एक कलीसिया संलग्न हो जाए किसके अंदर, equipping believers to spread his glory and establish his kingdom on earth. विश्वासियों को उनकी महिमा फैलाने और पृथ्वी पर उनके राज्य की स्थापना करने के लिए तैयार करें। उसकी महिमा हमारे अंदर से दिखाई देनी चाहिए। यह देखो ये मसीह लोग हैं, और समस्या के द्वारा परमेश्वर की महिमा प्रकट होती है। हम जितना समस्याओं में जाओगे, जितना सताव में जाएंगे, उतनी हमारे अंदर परमेश्वर की महिमा प्रकट होगी। आज जो वातावरण है उसके लिए हम प्रार्थना कर रहे हैं, लेकिन आज हम उसके लिए संलग्न हो कि पृथ्वी पर जैसे हम प्रार्थना करते हैं तुम्हारा राज्य आहे, तुमचं राज्य हो, जसं स्वर्गात तसं पृथ्वीवर, त्याप्रमाणे त्या राज्याची आपल्या स्वतःमध्ये, मग परिवारामध्ये, मग मंडळीमध्ये, मग आजूबाजूला, मग शहरामध्ये, मग राज्यामध्ये, मग देशामध्ये, या प्रकारे त्याच्या राज्याची स्थापना होत चालते। प्रथम आपल्यामध्ये ज्यावेळेस राज्य स्थापन होईल त्यावेळेस त्याच्या राज्याची सुरुवात होती आमच्याकडून, आमच्या परिवाराकडून, हमारे परिवार से। इसके लिए हम प्रार्थना करें उसके राज्य की महिमा हो, उसका राज्य स्थापन हो, उसकी महिमा हर जगह दिखाई दे। इसके लिए प्रार्थना करेंगे। पास्टर जी आगे आएंगे। सर्वशक्तिमान आमच्या जिवंत देवा, आम्ही तुझे आभार मानतो देवा, ज्या प्रकारे आम्ही प्रभूची प्रार्थना तुझं राज्य देवा, आमची प्रार्थना आहे आकाशाच्या खाली तुझ्या वरती करूया, प्रत्येक व्यक्तीमध्ये तुझं राज्य होते। पिता परमेश्वर बाबा, आमची प्रार्थना आहे जी मंडळी देवा तू एक जिवंत अशी मंडळी ठेवलेली आहे, प्रथम त्या लोकांमध्ये त्या मंडळाच्या प्रत्येक सभासदांमध्ये प्रभुदेवा तुझं राज्य प्रस्थापित हो। प्रभुदेवा आमची प्रार्थना ज्या प्रकारे तू सांगितलं देवा की हो, ऐका ना, काय सांगितलं नाव, काय सांगितलं नाव पास्टर, देवा आमच्या सर्व मंडळीच्या द्वारे देवा एक प्रकारचं ज्या ज्या ठिकाणी देवा तू त्यांना प्लॅन केलेला आहे, ठेवलेला आहे, त्याच्या प्रत्येक ठिकाणी देवा तुझं राज्य प्रस्थापित होते। देवा तुझं गौरव होते, ज्या प्रकारे आपण बप्तिस्मा देणारा म्हणतो तू तुझी मुख्य बोले आमचा वास होते। देवा आमची प्रार्थना आहे तुझी वृत्ती प्रत्येक ठिकाणी होते आणि तुझं गौरव होते देवा, तुझी महिमा होते। प्रभू तू प्रार्थना आहे, धन्यवाद देतो येशूच्या नामात। आमेन आमेन। थँक्यू पास्टर, धन्यवाद। प्रभूला धन्यवाद देऊया आपण जोरदार टाळी वाजून की त्यांनी प्रार्थना ऐकली आणि आपल्या प्रार्थनेचं प्रत्येक तो उत्तर देत आहे। की आम्हाला जाणीव असते आणि आम्हाला पवित्र आत्म्यात जाणीव होते की प्रभू उत्तर देत आहे, कारण हाच आमचा विश्वास आहे। विश्वास हा अशा धरलेल्या गोष्टींविषयीचा भरोसा न दिसणाऱ्या गोष्टींची खात्री आहे। आमची आशा आहे की काम होणार आहे, विश्वास आहे काम झालेलं आहे, परमेश्वराने केलेलं आहे, हा विश्वास आहे। आणि म्हणूनच आम्हाला विश्वासी म्हटलेला आहे। आम्ही दिसतो त्यांनी चालत नाही, आम्ही पाहून चालत नाही, वचन सांगतो। परमेश्वर ज्या गोष्टी अस्तित्वात नाहीत त्या अस्तित्वात असल्यासारखी आज्ञा करणारा परमेश्वर, देव अस्तित्व निर्माण करणारा परमेश्वर आहे। देव निर्माण करतो आहे आणि म्हणून
आपण ज्यावेळेस प्रार्थना करतो त्यावेळेस तो ऐकणारा नाही. आज ज्यावेळेस प्रार्थना करू, अल्टिमेटली लीडिंग टू परफेक्ट कम्युनियन एंड एटर्नल लाइफ, पूर्णता सब जीवन की ओर ले जाना। निर्गमन 6:7 कहता है, और मैं तुमको बनाने के लिए अपना लूंगा और मैं तुम्हारा परमेश्वर ठहरूंगा और तुम जान लोगे कि मैं तुम्हारा परमेश्वर यहोवा हूं, जो तुम्हें मिस्रियों के बोझों से नीचे से निकाल ले आया है। हमें छुड़ाने वाला परमेश्वर है, हमें बाजू निकालने वाला परमेश्वर। इसके लिए यीशु मसीह ने कहा, तुम पृथ्वी के नमक हो। नमक समंदर से अलग किया होता है, नमक पवित्र होता है, नमक शुद्ध होता है। इसके लिए उसने कहा तुम नमक हो। और हम देखेंगे कि प्रार्थना करें इस संपूर्ण कलीसिया का सर्वशक्तिमान परमेश्वर के साथ पूर्ण संगति स्थापित कर सके और अनंत जीवन की ओर ले जा सके। इसलिए इस वक्त प्रार्थना करेंगे। पास्टर प्रवीण शिंदे आगे आएंगे। पास्टर प्रवीण शिंदे प्रार्थना करें। आकाश आणि पृथ्वीच्या निर्माण करण्याचा सनाधीश परमेश्वर देवा, तुझ्या नावाला धन्यवाद देतो की आमच्या मुंबईतील मराठी मंडळीसाठी बाबा आणि त्याचे आचार्य वर्ग बाळवर्ग या ठिकाणी जमलेले आहेत। प्रत्येकासाठी प्रार्थना करतो बाबा की जी प्रार्थना विनंती आमच्यापर्यंत आलेली आहे की तुझ्या संगतीमध्ये आणि अनंतकालच्या जीवनाकडे जाण्यासाठी जे आम्ही सर्वजण यत्न करत आहोत, प्रयत्न करत आहोत, आम्ही सर्वांसाठी करत आहोत। तुझ्या आत्म्याच्या द्वारे हे कार्य सिद्धीत जाऊ लागतात, कारण तुझं वचन म्हटल्याप्रमाणे तू आमचा देव आहेस आणि आम्ही तुझे लोक आहोत। आणि त्यासाठी आम्हाला तुझ्या सहभागितेमध्ये असणं, तुझ्या संगतीमध्ये असणं, तुझ्या विचारामध्ये असणं, तुझ्या इच्छेप्रमाणे काम करणारे पवित्र लोक असणं हे अगत्याचं आहे प्रभू देवा। आणि मी प्रार्थना करतो प्रभू देवा की असं तू तुझे लोक आम्हाला बनव, असे आम्हाला पाळत तुझे आम्हाला बनव, असे तुझे विश्वासणारे आम्हाला तू बनव। आमच्या मराठी मंडळीला तू सॉलिड असं पवित्र कर प्रभू देवा आणि तुझं गौरव करण्यासाठी स्वर्गाचं राज्य झटून मिळवण्यासाठी तू सहाय्य कर, कारण त्याची गरज आहे प्रभू देवा। अनंत कालचं जीवन आम्हाला पाहिजे। आम्ही आज जे काही जगत आहोत ते तुझ्या राज्यासाठी जगत आहोत आणि तुझं राज्य या ठिकाणी प्रस्थापित होण्याच्या आधी आम्हाला त्याच्यामध्ये तू सामावून घे। धन्यवाद प्रभू देवा की आज बिशप साहेबांच्या द्वारे जी प्रार्थना विनंती आम्हाला सांगण्यात आली, तू ब्लेस केलीस तू ऐकलीस, त्याचं उत्तर तू दिलंस म्हणून धन्यवाद। ही प्रार्थना येशूच्या प्रिय गोड पवित्र नावात मागतो। आमेन आमेन आमेन। धन्यवाद पालक साहेब, थँक्यू। आपण परमेश्वराला धन्यवाद देऊया पुन्हा एकदा। खरोखर महान परमेश्वरी प्रार्थना ऐकली। आज हम ऐसे दुनिया में हैं, इस टूटी हुई दुनिया में प्रकाश, सत्य और परिवर्तन लाकर व्यक्तियों और समाज के लिए परमेश्वर के उद्देश्य को पूरा करने में शामिल होना चाहिए। कि परमेश्वर का उद्देश्य जो है, इस दुनिया जो है, दिस इन्वॉल्व्स फुलफिलिंग हिज पर्पस फॉर इंडिविजुअल्स एंड सोसाइटी बाय ब्रिंगिंग द लाइट, ट्रूथ एंड ट्रांसफॉर्मेशन ऑन दिस ब्रोकन वर्ल्ड। ये टूटा हुआ है। हमें प्रार्थना करनी है कि जागतिक कलीसिया प्रकाश, सत्य और परिवर्तन लाने के लिए परमेश्वर के उद्देश्य को पूरा करने में सक्षम हो सके। और इसके लिए हम प्रार्थना करें। इस वक्त प्रार्थना करेंगे पास्टर प्रमोद आंगर की। पास्टर प्रमोद आंगर पुढे। धन्यवाद करतो। त्यावेळेची विनंती दिली ती विनंती आम्ही तुमच्याकडे सादर करत राजा। जगामध्ये तुमचं राज्य प्रस्थापित होण्यासाठी आम्ही तुमच्याजवळ विनंती करतो राजा। विशेष करून प्रार्थना करतो राजा, तुमचं राज्य या ठिकाणी येण्यासाठी मी प्रार्थना करतो राजा। तुमच्या आगमनासाठी, तुमची मंडळी तयार होण्यासाठी, तुमच्या मार्गामध्ये चालण्यासाठी अनेक हृदय तुम्ही तयार करण्यासाठी प्रार्थना करतो।
तुमचं आगमन फार जवळ आहे राजा. धन्यवाद. तुमचं आगमन फार जवळ आहे राजा. खरे लोकांना तुम्ही तयार करण्यासाठी मी विनंती करतो. विशेष करून हात टाकत राजा मुंबई मराठी महासभा तुम्ही आशीर्वाद करा. ते जे काही कार्यकर्ते आहेत त्यामध्ये तुम्ही त्यांना सफल होण्यासाठी मी विनंती करत राजा. पुष्कळ भाऊ बहीण या ठिकाणी येऊन तुमच्या नावाचा महिमा करण्यासाठी त्यांना तुम्ही एकत्र करण्यासाठी मी विनंती करत राजा. कारण एकतामध्ये आल्याशिवाय ते आम्ही काही करू शकत नाही राजा. युनिटीमध्ये आल्याशिवाय आम्ही काही करू शकत नाही राजा. ज्या ज्या वेळेला तुमचे लोक एकत्र येऊन तुमच्याकडे ओरडत होते त्यावेळेला स्वर्गातून तुम्ही त्यांचं ऐकलंय राजा. हालेलुया. मी प्रार्थना करत राजा आम्हा सर्वांना एकत्रित येण्यासाठी मी तुमच्याजवळ विनंती करत राजा. मान महिमा गौरव आम्ही सर्व काही तुम्हाला देतो. नासरी येशू ख्रिस्ताच्या नावाने मी प्रार्थना करतो. आमेन. धन्यवाद. धन्यवाद पाल सर. थँक्यू. प्रभू बोला. धन्यवाद देऊया. देव बापाचं जोरदार टाळ्या वाजून स्वागत करूया. खरोखर तो महान आणि जिवंत आहे आणि अत्यंत महत्वाची जी प्रार्थना दिस इन्वॉल्व्स वन हेडशिप द रेन ऑफ गॉड. इसमें एक ही नेतृत्व परमेश्वर का नेतृत्व और उसका ही शासन. पवित्र आत्मा हमारे अगुवाई में चले, परमेश्वर के नेतृत्व में हम चले. और इसके लिए जब हम प्रार्थना का इफिसियों 1:10 में कहा है कि समस्याओं के पूरे होने का ऐसा प्रबंध हो कि जो कुछ स्वर्ग में है और जो कुछ पृथ्वी पर है सब कुछ वह मसीह में एकत्रित करे. सब कुछ इसमें एक हो जाए. टू बी पुट इनटू इफेक्ट व्हेन द टाइम्स विल हैव रीच्ड देयर फुलफिलमेंट, टू ब्रिंग ऑल थिंग्स इन हेवन एंड ऑन अर्थ टुगेदर अंडर द वन हेड, इवन क्राइस्ट. मसीह के अधिकार में, उसके अधिकार में सब आ जाए. और इस वक्त प्रार्थना करेंगे पास्टर गोरे पुढे दे. निसर्गाच्या स्तवनात बसणाऱ्या आमच्या जिवंत देवापा, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. तुला मान महिमा तुला गौरव देतो. पवित्र परमेश्वरा, प्रत्येक मंडळी प्रत्येक व्यक्ती पवित्र परमेश्वरा तुझ्या मार्गदर्शनामध्ये आणि तुझ्या अधिकारामध्ये चालण्यासाठी तुझं पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन तू दे. पवित्र परमेश्वरा, पुन्हा एकदा पवित्र परमेश्वरा आम्ही आमचा महाराष्ट्र, पुन्हा एकदा पवित्र परमेश्वरा आम्ही आमच्या भारत देशासाठी प्रार्थना करतो की या ठिकाणी फक्त तुझं आणि तुझं राज्य प्रस्थापित तू होऊ दे. माझा जिवंत देव बापा, मी प्रार्थना करतो माझा जिवंत देव बापा, महाराष्ट्रातील 36 जिल्हे 358 तालुके, माझा जिवंत देव बापा 43,000 गावं आणि 900 पवित्र परमेश्वरा 99,000 गॅस एरिया पवित्र परमेश्वरा. अशा प्रत्येक ठिकाणा पवित्र परमेश्वरा तुझं अद्भुत कार्य तू होऊ दे. माझा जिवंत देव बापा, या सर्व गोष्टी तुझ्या अधिकारामध्ये तू येऊ दे प्रभूजी. मी प्रार्थना करतो माझा जिवंत देव बापा, कोणत्याच प्रकारचा पवित्र परमेश्वर बापा जाती भाषा आणि पवित्र परमेश्वरा वंश पवित्र परमेश्वरा सुटू नको दे प्रभूजी. पवित्र परमेश्वरा संपूर्ण भारतानं संपूर्ण महाराष्ट्रानं प्रत्येक चर्चनी प्रत्येक कलिसियानी पवित्र परमेश्वरा तुझ्या नियंत्रणाखाली येण्यासाठी प्रत्येकाला तू अधिक सहाय्य आणि मदत तू कर. माझा जिवंत देव बापा, प्रत्येक सेवकाला तुझ्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यानं तुझ्या पवित्र आत्म्याच्या अभिषेकानं पवित्र परमेश्वरा तू प्रत्येकाला तू भर. माझा जिवंत देव बापा, स्वतःची दृष्टी नसून परमेश्वरा स्वर्गीय राज्याची घोषणा करण्यासाठी आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य आणि मदत कर. त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देतो. या ठिकाणी पवित्र परमेश्वरा सर्व मराठी भाषिक पवित्र परमेश्वरा देवाच्या संत दिवसभर येऊन या ठिकाणी जी प्रार्थना करतात त्या प्रार्थनेचं उत्तर तू होय आणि आमेन शब्दामध्ये आम्हाला मिळू दे. माझा जिवंत देव बापा, आज येणारं वचन आणि माझा जिवंत देव बापा प्रत्येक गोष्ट प्रत्येक ऍक्टिव्हिटी पवित्र परमेश्वरा हे तुझ्या बाबतीत असू दे. तू गवर्नर होऊन स्वीकार. माझा जिवंत देव बापा, पुन्हा एकदा आमच्या महाराष्ट्राचं धारण पाहण्यासाठी पवित्र परमेश्वरा या सर्व आमच्या डोळ्यासमोर होऊ दे प्रभूजी. आम्हाला आमच्या महाराष्ट्राचं धारण पाहता येऊ दे, आम्हाला आमच्या शहराचं धारण पाहता येऊ दे. माझा जिवंत देव बापा, हीच मी तुझ्या चरणाजवळची प्रार्थना करतो. ही प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड पवित्र नामात केली म्हणून तो होईल. आमेन. 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 धन्यवाद. आपण देवबापाला धन्यवाद देऊया. खरोखर आपण सर्व यावेळेस उठून उभे राहूया. सर्वजण उठून उभे राहूया. देवबापाला धन्यवाद देऊ, त्याचा गौरव करू. खरोखर त्यांनी प्रार्थना ऐकल्या, प्रार्थनेचं उत्तर दिले म्हणून देवबापाला धन्यवाद देऊया. तो महान आणि जिवंत परमेश्वर आहे. खरोखर त्यांनी जे आमच्या प्रार्थना ऐकल्यात आतापर्यंत आणि
तो उत्तर देणार आणि दिलं हा आमचा विश्वास आहे. खरोखर आपण ज्यावेळेस त्याच्या समोर आलेलो आहे, जितक्यांनी त्याच्याकडे पाहिलं तितक्यांची मुखे कदापि लज्जेने काळवडणार नाही. आपण ज्यावेळेस त्याच्याकडे पाहतो तो आम्हाला लज्जित आणि फज्जित कधीच करणार नाही. आणि म्हणूनच आपण सर्वजण धन्यवाद करूया. सर्वजण आपण एकमुखाने धन्यवाद देऊया. देवबापाचा धन्यवाद करूया. आपले मुख उघडूया आणि देवबापाला धन्यवाद देऊया. धन्यवाद 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 धन्यवाद. देवबापा धन्यवाद देतो, धन्यवाद देतो, स्तुती करतो. सर्व गोष्टीसाठी धन्यवाद देतो, स्तुती करतो. आजच्या दिवसासाठी धन्यवाद देतो, स्तुती करतो. या वेळेसाठी धन्यवाद देतो, स्तुती करतो. आमच्या प्रार्थना ऐकल्या धन्यवाद देतो, स्तुती करतो. आज प्रत्येक प्रार्थनेची उत्तरं देण्यास सुरुवात केली म्हणून धन्यवाद देतो, स्तुती करतो. आज देव बाबा तुमच्या उपस्थितीबद्दल धन्यवाद देतो, स्तुती करतो. आज प्रत्येक तुमच्या सेवकांबद्दल धन्यवाद देतो, स्तुती करतो. प्रत्येक मंडळांबद्दल धन्यवाद देतो, स्तुती करतो. आणि देव बापा मुंबई मराठी प्रार्थना आमची सभा आज तुम्ही आशीर्वादित केले, धन्यवाद देतो प्रभू. प्रत्येक इथून पुढचे कार्य आशीर्वाद व्हावे. आजच्या दिवसासाठी धन्यवाद देतो, येणाऱ्या वचनासाठी धन्यवाद देतो. सर्वजण मिळून आम्ही धन्यवाद देत असताना प्रभू आम्हा प्रत्येकाला सहाय्य कर, प्रत्येकाच्या जीवनात कार्य कर. उद्या प्रवेश तुमचा गौरव, तुमची स्तुती, तुमचा महिमा. येशूच्या नावामध्ये प्रार्थना केली, तुम्ही ऐकली बरोबर. आमेन आमेन. धन्यवाद देऊया. देवबापाला टाळ्या वाजवून आणि आजच्या सर्व कार्याबद्दल तुम्ही आल्याबद्दल. यावेळेस पुढचं काम जे आहे असं राजू पात्रांच्या सॉरी पठारे चला प्रार्थना करा.